हाय सगळ्यांना नमस्कार। तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा आता दुपार झाली आणि इतकं बाहेर ऊन पडलंय ना, इथं सुद्धा गॅलरीत उभं राहू वाटणार, इतकं गरम वाफ येते बघा, म्हणजे उभी येते इतकी गरमी आहे बघा इकडं आणि इतकी उष्णता आहे का नाही। आणि उष्णताने काय होतंय, गरम होऊन ऊन आणि ह्याने लेकरांच्या ना तोंडावरती आणि बघा डोक्यातना फोड येतात, तसलं बारीक कण्यासारखं फोड येतात बघा, असं एवढं एवढं, आणि ते पांढरं होतात म्हणजे पिकतात आणि मग ते मोठं फड झाल्यानंतर फुटतात, त्यात अशी घाण साचल्याने होतं बघा। आणि तसंच तर त्याच प्रकारामधलं बघा दुर्गाला झालंय। काल तर काहीच नव्हतं त्याच्या डोक्यामध्ये आणि मला दिसलं पण नाही। ह्यांनी बघा आता एकाकीत बघितलं तर असा हरभरा एवढा एवढा ना मोठा फोड आला आणि वरती बारीक कण्यासारखं आलं बघा, कण्या असते का नाही तसं, आणि ते पिकल्या, फोड पिकलंय बघा। तर आता ते दुखत असेल बघा, तिचं काय झालंय काय माहिती, कशाने आले। ह्यांनी तर म्हणतात उष्णता असल्यामुळं जास्त उष्णतेने होतंय तसं। तर असू द्या, आत्ताशी माझं काम हे झालंय सगळं बघा, आणि 2 वाजून गेलं तर कपडे बघा मी आता धुवून वाळायला टाकल्यात। ऊन असल्यामुळं लगेच सुकतात, सावली असली झाडाची तरी पण इतकं ऊन आहे त्याच्यामुळं लगेच वाळतात। तर व्हिडिओ मी बनवायला आताशी घेतलं आणि तुम्ही तर बघताच, रोज मी आधी 11 वाजता व्हिडिओ टाकायचे, टाईम हुकून देत नव्हते, पण ह्या 2 आठवड्यात काय झालं, व्हिडिओ कधी टायमाला पडत पण नाहीत आणि मी आदल्या दिवशी बनवून पण ठेवत नाही। आणि किती कंटाळा आला तरी बघा आधी मी रोज आदल्या दिवशी व्हिडिओ बनवायचे, कधी कधी टाकायच्या टायमाला सरसकट घेऊन बनवून टाकायचे, पण तसं काय नाही, टायमिंग हुकतंय, व्हिडिओ पण नसतात आणि रोज रोज घरामध्ये काय बनवते पण कळत नाही। त्याच्यामुळे म्हणलं जसं असेल तसं आपलं आता थोडा साधा सिंपल घ्यावा आणि व्हिडिओ टाकावं आपल्या चॅनलला। आणि दुर्गा आता एवढं झोपली आहे, कपडे हे धुस्तर भांडे हे धुस्तर खेळत होती, उन्हातानाची झोपली बघा, बरं झालं खेळत होती तीच आणि उन्हाची झोपली ती, बरं झालं बघा, नाहीतर बाहेर येतात बघा लेकरं सारखेच उन्हात पळतात। तसं पण मी दार लावून घेते, लेकरांना काय उन्हात जाऊन देत नाही बघा। मग संध्याकाळी बघा 6-7 वाजले की लेकरांना बाहेर आपली खेळतात, मग त्या लेकरांना बघा बाहेर सोडलं ना संध्याकाळी लय खुश होतात, का तर मी ह्यांना काय बाहेर जाऊन देत नाही आणि दार लावून घेते। मग संध्याकाळी 9-10 वाजले तरी लेकरं घरात येत नाहीत बघा, मग त्यांच्याबरोबर मी पण बाहेरच असते 1-2 तासभर। आणि शेजारचं एक छोटं बाळ आहे ते पण येतं बघा, मग त्याची मम्मी पण येते, नवीन ओळख झाली बघा। तर त्यांना पण सवय लागली आता ओमाची कृष्णाची, म्हणजे कृष्णा नसतो संध्याकाळी पण दिवसभर असतो असं मला म्हणायचं होतं। ओमाची, कृष्णाची, राधाची, दुर्गाची, त्रिशा हे सगळे बाहेर असतात, त्यांच्या बाळाला सवय झाली आहे। मग ते रोज येतात त्याला घेऊन बघा, इथं डांबरीच्या पलीकडंच राहतात बघा तिकडं, मग त्यांच्याबरोबर मी पण आपली फिरत असते बाहेर, येडं घालते, तेवढंच पाय पण मोकळं होतात, दिवसभर कामन लेकरं तिनं वैतागून जातं जीव बघा, मग तेवढं संध्याकाळी आपलं पाय मोकळं होतात इकडं तिकडं चालल्यानंतर। आणि राधू आता जेवण करत होती, जेवण झालं करून फुगला का मोगा लगेच, वरण पटलं नाही तिला, मिठाचं केलं, मिरची आहे ना कृष्णानं मला काय पण म्हणतात, आता काय करते कृष्णा कधी ऐकतच नाही, तर काय करू, आपणला म्हणलं होतं थोड्या जावा तिकडे घेऊन परत आणखी नाना, कृष्णा ऐकतच नाही, मला तर काय त्याला हाणं वाटत नाही। ह्यांची चूक असली ना ती काय, ह्यांची चूक नसली ना तरी मी ह्यांनाच हाणते, राधाला नवला पण त्याला हाणत नाही, त्याची चूक असली तरी ते हात लावायच्या आधीच मोठ्या मोठ्याने रडतो लगेच। मग ही पूजाला पण माहिती, सगळ्यांना माहिती, पूजा म्हणते मला दापत जावा त्याला, एवढं तेवढं वरडत जावा, पण ती नाही ऐकत, त्याच्यामुळं नको वाटतं तिकडं त्याला करमत नाही, तर लेकरांच्या नादाने येतं, खेळतं, बसतं, पण एडाने करतं, असं द्या बार काय, परत त्याला कळलंच, मग हे चिडचिड करतात। बसलं तुम्हाला दाखवत, काय बघताय होय कृष्णा? हो काय नाही बघा, रोजीच असतंय भाऊजींचं पूजाचं आणि त्याच्या चॅनलवरचं, येतो आणि बघत बसतो बघा, त्याला आवडतं। आणि हे कृष्णा नसला तरी राधू तीच बघत असते सारखी,
नाहीतर तुम्ही म्हणताना लागले कृष्णाचं सांगायला असा करतो तसा करतो. असं काय नाही, रागा रागा काय सांगितलं नाही, आपलं बोलत बोलत बोलले. नाहीतर म्हणताना तुझ्या पोराला जीव लावते त्याला जीव लावत नाही असं लय जण अर्थ काढतात, तुम्ही तोंडी बोलतात. त्याच्यामुळे सांगायची बारी आली. खेळतोय इथं बघा बसलाय आपला बघत. काय झालं, ही दोघं लय चित्रित, हिला चिडवत्यात, हिला काय बघून देत नाहीत, काय चलूनच देत नाहीत. काय झालं, या इकडं आपला अभ्यास कर, पाड हे पाठ कर. तर झालंय आता बघा माझं काम पण, आणि किचन मधलं पण सगळं आवरलंय, आणि प्यायचं पाणी पण येतं बघा कधी कधी. कसं काय येतं काय, दुर्गा उठली, सगळा पसारा आवरला होता, सगळं जिकडं तिकडं झालं. दुर्गा नाही राहत आहे, अशा खोड्या करतात तिला. काय झालं, काय होत आहे काय झालं कृष्णा, काय खरं नाही गड्या, कोणाला खवळा कोणाला वरडा तेच कळलं. जा आपलं पप्पाकडं, झोपू नका. तुला सब त्याला पण तुला पण नाही तर काकीला फोन करून सांगेन, बसा तसंच. मग पूजाला फोन करूस तर दम लगेच गप बसतात. पण काय नाही, तेवढं पुरती गप बसतात, ते काय इथं येणार आहे का थोडंच. तर बघा मी तुम्हाला म्हणलं होतं मी जाणार आहे आज पूजाकडं, आणि ऊन उतरल्यानंतर जाणार आहे पूजाकडं. तोपर्यंत दुर्गाची झोप होती, आणि दुर्गा झोपेतनं वडते बघा. तेव्हा म्हटलं जावा, आणि म्हणलं होतं आम्ही आणखी दुसरीकडे कुठंतरी जाणार आहे, पण ते पण कॅन्सल झालं. ह्यांनी म्हटलं मी ते कॅन्सल केलं आहे, आणि बघा आता ह्यांनी जाणार आहे जयंतीला ऊन उतरल्यानंतर. काल रात्री मला म्हणलं होतं आपण सगळेजण जाऊ, पण परत म्हटलं नको. मी पण त्याच्या आधी नको म्हणलं होतं, तरी पण म्हणलं तर, पण परत सकाळी ह्यांनीच म्हणलं नको मी एकटाच जाऊन येतो. मुक्कामाला जायच्यात आणि उद्याच्याला माघारी यायच्यात. दाब भरायला लागली बोलत बोलत, काय माहिती का असं होतंय मला. तर सगळा राडा आवरून झालाय, गॅस पण पुसला. आज काय गॅस घासून नाही घेतला, कारण दुर्गा स्वयंपाक करताना बघा माझ्या जवळच होती तर गॅसपाशी. घडीत तिथं किचन कट्ट्यावर बसायची, घडीत ह्या डब्या उभा राहायची स्वयंपाक करताना. मग मला लय भीती वाटत होती, धड चपाती लाटा का धड चपाती भाजावं का तिला लक्ष ठेवावं. त्याच्यामुळं लय पटापट सकाळी स्वयंपाक उरकला बाबा, थोडाच केला आज. आणि तसं पण उन्हाळ्यात काय जेवण जात नाही, म्हणून थोडंच केलं बघा मी जेवण. किती थोडं केलं तरी शिळं पडतं. आला का उशी घेऊन, थोड्या तर दिसून देत नाही म्हणतो मी नाही केल्या, आहे का नाही. कसं देत ना उशी उगवतंय, म्हणतो की ए भिकारी, तसं नाही म्हणायचं, व्हिडिओ चालू ना ते म्हणतोय. आता बघ मीच म्हटलं आता सहसकट व्हिडिओ घ्यावा, एक उशीर झाला. लेकर अशीच काही ना काय म्हणत. कृष्णा गाके अवघड आहे बाबा लेकरांचं, कसं व्हायचं. जा पप्पाकडे जा. तर भांडे घासून झाल्यात बघा, आणि दुर्गा इकडे झोपली. हो लेकरांना दापा घ्यावं थोडं तरी. कृष्णा ऐका नाही, ओम पण त्याच्या करतोय. ते कॉम्प्युटर तरी हे करायला नाही तर हिला हे करा, तिला बस नाही. दुर्गा झोपली, फॅनच्या हवेला झोपवली. चला इथंच एवढा लँड करते, बाय.